हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आपण आजचे वर्ड्स, त्याचे मीनिंग, त्याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स सोबत काही वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आणि इडियम्स अँड फ्रेज. सो फर्स्ट वर्ड काय आहे, तर फर्स्ट वर्ड आहे आपला स्टॅगर. स्टॅगरचं मीनिंग आहे वॉक ऑर मूव्ह अनस्टेडीली, म्हणजे अनस्टेडीली, स्टेडी न करता असं लडखडून लडखडून चालणे. ओके, अनस्टेडीली ॲज इफ अबाउट टू फॉल, म्हणजे की पडणार आहे असं. astonished or deeply shocked to arrange so that they do not occur at the same time. म्हणजेच मराठीमध्ये याचं मीनिंग होईल की जसं काही ओझं घेऊन आपण लटपटत चालत असतो तसं, किंवा पडणार आहे, पडणारच आहे आता असं चालणं. ओके, त्याला म्हणत असते आपण स्टॅगर. त्याचं मराठीमध्ये काय होईल, कधीही. कधीही पडेल असे चालणे. ओके, तर हा मराठीमध्ये मीनिंग आहे स्टॅगरचा. त्याचे सिनोनिम बघूया आपण. सिनोनिम आहे डिस्पर्स, डिस्ट्रीब्यूट, अमेज, ॲस्टॉनिश, टोटर आणि फॉल्टर. तर हे आहेत त्याचे सिनोनिम्स. अँटोनिम्स काय आहे, तर अँटोनिम्स आहे स्टेडी, स्टे, काम, क्लॅरिफाय. ओके, तर काय होते स्टॅगर म्हणजे, स्टॅगर म्हणजे होत असते कधीही पडेल असे चालणे, किंवा एखादं काही ओझं घेऊन आपण चालत आहे तर त्यामुळे लडखडून चालणे, लटपटून चालणे. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे टोरेंट. टोरेंटचं मीनिंग आहे अ स्ट्रॉंग अँड फास्ट मुव्हिंग स्ट्रीम ऑफ वॉटर ऑर अदर लिक्विड, म्हणजे पाणी जे आहे ते जोरदार वेगाने पडत आहे. ओके, पाणी जोरदार पाण्याचा जोरदार वेगवान स्त्रोत जो आहे तर त्याला आपण काय म्हणू, टॉरंट. किंवा मोठी धार असणे, जसं डॅम्स मध्ये वगैरे, जोरदार पाणी पडते, वेगवान आणि पाणीचा स्त्रोत असतो तो. ओके, तर त्याला काय म्हणत असते, त्याला काय म्हटलं जाते इंग्लिश मध्ये, टॉरंट. तर मराठीमध्ये मीनिंग बघूया आपण काय आहे त्याचा. पाण्याचा जोरदार व वेगवान स्त्रोत. ओके, किंवा मोठी धार पण म्हणू शकतो, मोठी धार. ओके, हे दोन मिनिंग आहे, म्हणजे सेमच मिनिंग आहे टोरंटचे मराठीमध्ये. नेक्स्ट सिनोनिम आहे स्पेट, इनउंडेशन, डिल्यूज, फ्लो, कास्केड, कॅटरॅक्ट, रॅपिड्स, अटॅक, बोट. ओके, हे सिनोनिम्स आहेत टॉरेंटचे. अँटोनिम्स ड्राउट, डर्थ आणि डिफिशियन्सी. तर हे अँटोनिम्स आहे, म्हणजे त्याचे अपोजिट्स आहे. नेक्स्ट वर्ड आहे इन्युअर. इन्युअर म्हणजे काय होते, लागू पडणे. लागू पडणे हा त्याचा मराठीमध्ये मीनिंग आहे, किंवा सराव पडणे, सराव पाडणे, हा आहे त्याचा मराठीमध्ये मीनिंग. लागू पडणे किंवा सराव पडणे, सराव पाडणे. आता याचं मीनिंग आहे टू कॉज समवन टू बिकम accustomed to something, to impart information or knowledge. तर इन्युअर म्हणजे होत असते लागू पडणे किंवा सराव पाडणे, म्हणजेच टू कॉज समवन टू बिकम accustomed to something, to impart information or knowledge. नेक्स्ट त्याचं सिनोनिम आहे स्ट्रेंथ, हार्डन, कोॲग्युलेट, कॉम्पॅक्ट, कन्सोलिडेट. हे आहे सिनोनिम. अँटोनिम्स आहे एन्फिबल, डिबिलिरेट, डिसऑर्डर. तर हे आहे इन्युअरचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. तर वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे तो आहे रेगेलिया. रेगेलियाचा काय अर्थ आहे, तर कसा अर्थ आहे द एम्ब्लेम्स ऑर इनसिग्निया ऑफ रॉयल्टी, म्हणजे राजवेश. राजवेश, एखादा राजा आहे
तर त्याचा एक चिन्ह असतो, एक वेशभूषा असते, तर त्याला आपण काय म्हणतो, रेगेलिया. एका वर्ड मध्ये म्हणत असलो तर रेगेलिया असं म्हणतो आपण. तर याचं मराठीमध्ये होते राजवेश. नेक्स्ट आहे व्हायोलेशन ऑर मिसयूज ऑफ व्हॉट इज रिगार्डेड ॲज सॅक्रेड, म्हणजेच सॅक्रिलेज. सॅक्रिलेजचं काय आता, एखादी पवित्र वस्तू आहे तर त्याला दूषित करणे. ओके, त्याला म्हणू आपण व्हायोलेट करणे, मिसयूज करणे, व्हॉट इज रिगार्डेड ॲज सॅक्रेड. जे सॅक्रेड आहे त्याला त्याचं व्हायोलेशन करणे आणि मिसयूज करणे म्हणजेच सॅक्रिलेज होते. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे इडम्स अँड फ्रेजेस. तर इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट कोणता आहे, तो आहे क्लोज ॲट हँड. क्लोज ॲट हँड म्हणजे इफ समथिंग इज क्लोज ॲट हँड इट इज नियर बाय ऑर कन्व्हिनियंटली लोकेटेड. म्हणजे नियर बाय लोकेटेड आहे, जवळपास आहे, त्याला आपण काय म्हणू, क्लोज ॲट हँड. जसं एक्झाम्पल दिलेलं आहे, युअर मदर विल नीड यू क्लोज ॲट हँड टू हेल्प ॲज शी मेक्स द बिग डिनर. तुमच्या आईला का खूप मोठे डिनर बनवायचं आहे, खूप सारे डिनर बनवायचं आहे, म्हणून तुमच्या आईने काय केलेलं आहे, तुम्हाला हाताशी ठेवलेलं आहे, म्हणजेच क्लोज ॲट हँड ठेवलेलं आहे, हाताशी. जर मराठीमध्ये बघू आपण तर याला काय म्हणू आपण, हाताशी ठेवले. नेक्स्ट आहे क्लोज टू युअर हार्ट. मीनिंग आहे इफ समथिंग इज क्लोज टू युअर हार्ट यू केअर अ लॉट अबाउट इट. त्याला आपण दुसऱ्या अल्टरनेटिव्ह मध्ये काय म्हणू शकतो, डिअर टू युअर हार्ट. क्लोज टू युअर हार्ट म्हणजे जो आपल्या खूप जवळ आहे, ज्याला ज्याची आपण खूप केअर करतो, त्याला आपण म्हणतो क्लोज टू युअर हार्ट. जसं एक्झाम्पल आहे, द लिटिल गर्ल हू केम टू विजिट द एल्डरली वुमन एव्हरी वीकेंड. एव्हरी वीकेंड ती लिटिल गर्ल जी आहे ती तिच्या एल्डरली वुमेनला काय करते, विजिट करते, वॉज व्हेरी क्लोज टू हर हार्ट. तर ती काय आहे, खूप क्लोज आहे तिच्या हार्टच्या. ओके, तर हे आहे काही इडम्स अँड फ्रेजेस बघितलेले आपण. दोन आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन बघितलेले आहे आणि काही वोकॅब्युलरीचे वर्ड्स बघितलेले आहेत, जसं स्टॅगर म्हणजे कधीही पडेल असे चालणे होते. नेक्स्ट आहे टोरेंट. टोरेंट म्हणजे पाण्याचा जोरदार व वेगवान स्रोत. नेक्स्ट आहे इन्योर. इन्योर म्हणजे लागू पडणे, सरावात पाडणे किंवा सराव पडणे असा होतो. ओके, सो तुम्हाला हे वर्ड्सचे जे सिरीज आहे ते आवडत असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. सोबतच तुम्ही याचे वर्ड्स, या वर्ड्सचे रोज सेंटेन्सेस तयार करत चला, म्हणजे तुम्हाला हे वर्ड्स नक्की लक्षात राहणार. थँक्यू.